माणूस कधी काय कुठे कसं बोलेल काही सांगता येत नाही. तर असाच एक टल्ली झालेला माणूस आता इकडे येणार आहे. बघूयात त्याचं काय म्हणणं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या जोडीचं. संतोष पवार किशोरी आंबिये. जाग झालं सारं नाक फुटायला लागलं, अजून आले नाही पतीराव, डोकं उठायला लागलं, अजून आले नाही पेताडराव, डोकं उठायला लागलं. वहिनी, अहो वहिनी, घरी पतीराव अजून आले नाहीत आणि शेजारी नाही. आता माणसानं टाइमपास करायचा तर कुठं करायचा? दिली आरोळी सायंकाळी माझं काळी दहे फाटलं, दिली आरोळी सायंकाळी माझं काळी दहे फाटलं, माझ्या हरणीने कारभारणीने मला लई लई धोपाटलं, माझ्या हरणीने कारभारणीने मला लई लई धोपाटलं. आय 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 वहिनी, अंग चेपून देता का हो? वहिनी म्हणतोय बायकोला मुर्दा. ह्याचा मुर्दा बशिवला. फुलंदेवी, फुलंदेवी. कोण फुलंदेवी? माझी बायको. सेम टू सेम फुलंदेवी. ती फुलंदेवी लोकांचे मुर्दे पाडते, माझी बायको माझा मुर्दा बसवते. वहिनी तुम्हाला सांगतो, वहिनी मला वाचवा. का? मला वाचवा, नाही तर मी माझ्या बायकोचा मर्डर करेन. तुम्ही तुमच्या बायकोचा मर्डर करणार आणि मॅच तुम्हाला वाचवायचं? असं कसं? बाईच तशी आहे ती. एक शब्द ऐकत नाही माझा. म्हणजे एक शब्द ऐकत नाही. अहो मग भैरी असेल, कान फुटलं असतील तिचं, डॉक्टर कडे घेऊन जा. वहिनी तुम्ही येडे का माझ्यासारख्या बेवडे? नाही नाही, मग तेच सांगतो, ऐकत नाही म्हणजे हट्टी आहे जामती. आता 10 लाखाच्या गाडीचा हट्ट करून बसले. तिला म्हटलं बाई घेतो गाडी, थोडे दिवस थांब, थोडे पैसे जरा कमी पडतायत. असं किती पैसे आहे तुमच्याकडं? 100 रुपये माझ्याकडे, बाकीचे कमी पडतायत. म्हणून तुम्हाला म्हटलं ना बहिणी, आई शपथ तिला सांभाळा, नाहीतर मी कधी काय करेन मला माहित नाही. आई खरंच सांगतो, आई शपथ. काय करणार होता तुम्ही आज सकाळी? काय सकाळी? अरे लय झालं तिचा घेतला सुरा आणि नाही नाही खुपसला नाही मी. का? तिच्या हातात कोयता होता ना. पण आपण घाबरलो नाही, तिचा आवाज बंद केला, गप केला तिला. असं काय? सुरा फेकला, कोयता घेतला आणि बारीक बारीक भाजी चिरून दिली तिला. अशी गप बसली लगे, आपण नाही घाबरलो. बरं पण हे असं किती दिवस सहन करणार ना? बरोबर आहे. मला माहित नाही पुढे मागे मी काय करीन ते बाबा. अहो मग द्या की तिला गाडी घेऊन. कशी घेऊन देणार? का? लोन घ्या. द्या. द्या काय द्या, हप्ता फेडावा लागेल. मला सांगा गाडी कोणाला पाहिजे? तुमच्या बायकोला. मग फेडेल ना ती हप्ता. आणि ती बिचारी नाही फेडू शकली म्हणजे? बँक वाले घेऊन जाते. गाडी 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 घेऊन जा तिला. ते आपण कशाला टेन्शन घ्यायचं? अहो मग काहीतरी काम धंदा करा की. ग बसा. गेल्या वर्षी चांगला धंदा सुरू केला, माझ्या बायकोनेच बंद केला. तो दारूचा धंदा होता. पण धंदा होता ना. अहो पण त्यामुळे गावाचं नुकसान होतं. ग बसा. फायद्याचा धंदा सुरू केला, तो पण तिनेच बंद केला. तो मटक्याचा होता. पण फायद्याचा होता का नाही? हो मी काय म्हणते, तुम्ही एखादा मोठा धंदा सुरू करा की. अहो जागा पण मोठी लागणार ना. अशी किती मोठी जागा पाहिजे? 5-6 गुंठे तरी लागेल. मग आता बायका नाचणार म्हटलं जागा मोठी लागणारच ना. नका नका नका, तुम्ही बायका नाचू नका. तुम्ही त्यापेक्षा काहीतरी नोकरी करा. नोकरी मला कोणी देऊ शकतो, पण मी कसा करू शकतो नोकरी? का? मला व्यसन आहे ना दारूचं. हो मग दारू तुम्ही का पिता? वहिनी अगदी माझ्या तिसऱ्या बायको सारखं बोलता होत. म्हणजे तू मासली तिसरी बायको पण आहे? माझ्या बायकोला सांगू नका, मी तुम्हाला सांगितलंय माझ्या दुसऱ्या बायको बद्दल. ते म्हणजे तू मासली दुसरी बायको बी आहे? बायको नाही हो. मग असंच आपलं अफेअर. काय? झंगाट झंगाट. मग लगीनच करा ना त्यांच्या संगाट. नाही ना करू शकत. का? ती माझी पहिली बायको नाही ना करू देत मला. माझ्या प्रोग्रेसवर जळते ती. शेवटी मराठी बाई ती, एका मराठी माणसावर जळणार. एक मराठी माणूस 7 14 पावलं पुढे जायचं म्हणतोय, ही मध्ये येते बाई. आता ठरवलं काय? आपण बायकोला गाडी घेऊन देणार. काय सांगताय तुम्ही? गाडी घेऊन देणार तिला? हा मग तिला गाडी घेऊन देणार. आणि समजा तिने हप्ता नाही भरला तर
तर डायरेक्ट भाड्यानं लावणार. काय गाडी गाडी असा धंदा सुरू झाला की एक दिवस बायकोला म्हणणार, बायको आज जा गाडी में तू ऐश कर. आयुष्कर हा, गाडीचा ब्रेक फेल करून ठेवणार, नंतर मी ऐश करणार. त्या दोन सावती संगट चला बाबा तुमचं आपलं काहीतरीच वहिनी. तुझा मुर्दा पशिवला तुझा. बायको हा आता कसं ओळखला. मुर्दा बसवण्यावरून. क्या बात है. वा. आहा. रेणुकाताई, आम्हाला वाटत होतं की भार्गवीला चॅलेंज करणारं कोणी येणार आहे की नाही ह्या भागात, पण आलात. वा वा वा, उत्तम. संतोष, काय छान केलंस तू अभिनय, मस्त केलास. पूर्ण ऍक्ट फारच गोड केलास. आणि किशोरी तू पण म्हणजे इतक्या अगदी निरागसपणे प्रामाणिकपणे केलास पूर्ण ऍक्ट. तुमचा नेहमी निखळ आनंदाचा परफॉर्मन्स असतो आणि मला खरंच नेहमीच खूप आवडतो. कीप इट अप. थँक्यू. निर्मितीताई, मला पण खूप आवडला. संतोष, माझ्या माहितीप्रमाणे तू दारू पित नाहीस. पण ऍक्टिंग तर इतकी अप्रतिम केलीस की संशय येईल आता मला. आणि किशोरी, तू काहीही घातलंस तरी इतकी गोड दिसतेस ग. खूप गोड दिसतेस तू. आणि तुम्ही दोघे मज्जा करता यार. खूप छान झाला. थँक्यू. बघूयात परीक्षकांचं काय मत आहे आणि किती गुण देणार आहेत. 10. रेणुकाताईंचे मार्क्स आज आहेत गुलदस्त्यात, कारण आज आहे एलिमिनेशन. निर्मितीताई, हो 10. आणि आता बसायचंय सिंहासनावर.